नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वी मराठीचा धडा 25 मालतीची चतुराई. आता मालती एक शेतकरीण असते, शेतकऱ्याची बायको शेतकरीण. तर तिने चतुराई म्हणजे हुशारपणा. तर कशी हुशारी दाखवली बघा. मल्लण्णा, आता मल्लण्णा हा एका शेतकऱ्याचं नाव आहे. मल्लण्णा शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. गोठा म्हणजे काय? जेथे प्राणी राहतात, म्हणजे जेथे बैल गाय राहतात ते राहण्याचं ठिकाण म्हणजे गोठा. माणसे कुठे राहतात? घरात. तर सिंह कुठे राहतो? गुहेत. वाघ कुठे राहतो? गुहेत. असं प्रत्येक जनावराचं वेगळं ना वेगळं तरी घर असतं. तसं हे गाय किंवा बैल यांचं घर कुठे बांधतात? गोठ्यामध्ये राहतात ती. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मल्लण्णा शेतातील कामाने दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. आता बघा काय झालं की रोजच्याप्रमाणे मल्लण्णा शेतावरनं घरी आला. आपल्या बैलांना गोठ्यामध्ये बांधलं आणि त्यांना चारा पाणी वगैरे खायला दिलं. त्याने हातपाय धुतले आणि घरात गेला. दोघांनी म्हणजे नवरा बायकोनी जेवण जे काय होतं जेवण जेवले आणि ते झोपले. आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मल्लण्णा बाहेर आला आणि त्याने काय बघितलं की गोठ्यामध्ये एकच बैल आहे. किती बैल होते? 2 होते. पण सकाळी त्याने बघितलं एक बैल होता आणि एक बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लण्णाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचं नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे कसे झाले. मल्लण्णा आणि मालतीने गावात बैलांचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मल्लण्णा डोक्याला हात लावून बसलाय. बघा, इथे हात लावून बसलाय आणि ही पण विचार करते की एका बैलाला घेऊन आपण शेती कशी करायची. 3-4 दिवस गेले. मल्लण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ. तालुका म्हणजे जिथे बाजार भरतो, ठीक आहे, म्हणजे शहर असतं एक प्रकारे. तिथे शहर असतं, तिथे प्रत्येक गोष्टीचा बाजार भरतो. काही ठिकाणी म्हणजे गुरांचा बाजार, भाज्यांचा बाजार, असं ठराविक वार असतात गावच्या ठिकाणी. त्या वारी त्या वस्तू तिथे मिळतात. तो म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला गेले. गुरांचा मोठा बाजार भरला. हे बघा, सगळीकडे गुरे आहेत, बरोबर. हे विकायला लोक येतात. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. कारण तेवढ्याच पाहिजे ना, एक बारीक एक जाडा असं घेऊ शकत नाही. एखादी तुमची चप्पल हरवली समजा, ठीक आहे, चप्पल हरवले तर तुम्ही ती चप्पल तरी शोधू शकता की तशीच पाहिजे आहे, त्याच कलरची. किंवा एखादं कानातलं तुमचं हरवलं की नाही, मला ह्या जोडीला हेच बरोबर कानातलं हवं आहे वगैरे. म्हणजे कुठली वस्तू घेताना त्याच जोडीला तशीच हवी ना आपल्याला. एक मोठी एक जाडी असं तर आपण घेऊ शकत नाही. त्याप्रमाणे यांनी काय केलं की काय म्हणालेत बघा, बैलाच्या जोडीला जोड, म्हणजेच आपला बैल जसा आहे तसाच बारीक हवा, एकदम मोठाच्या मोठा नको. म्हणून तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. मालती फार हुशार होती. कुठे खरं कुठे खोटं किंवा एखादी वस्तू बरोबर आहे की नाही हे बरोबर तिला माहीत होतं. तिने बघितलं की आपला बैल दिसलाय तिला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोचले. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला गोंजारले म्हणजे त्याच्यावर हात फिरवला, कौतुक केलं. अरे माझा बैल, तुमची आई कशी तुम्हाला जवळ घेते, माझं बाळ ते, माझं सोनूलं ते, म्हणजे तुमचे लाड करते की नाही, तसं तिने त्या बैलाचे लाड केले.
या माणसाने आमचा बैल चोरला असे म्हणत ती आरडाओरडा करायला सुरुवात झाली. ते बघा, आरडाओरडा केल्याबरोबर सगळी लोक जमा झाली. दिसतंय तुम्हाला? बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. जर त्याने चेहरा दाखवला असता की नाही नाही हो हो मीच चोरला, तर तो फसला असता की नाही. म्हणून त्याने असं दाखवलं की मला माहीतच नाही की तुम्ही काय म्हणताय ते. ठीक आहे, तुमचा बैल मी कशाला घेऊ, हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. कांगावा म्हणजे खरे बोलण्याचं धाडस करणे, म्हणजे जणू काही मी खराच आहे असं तो दाखवत होता. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. मालतीच्या लक्षात आहे, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. म्हणजे मालती त्याच्या बोलण्यावरून त्याला ओळखलं तिने की हा सहजरित्या बोलणार नाही की हो हो तुमचाच बैल आहे घेऊन जा, असं म्हणणार नाही. तिला माहीत होतं. म्हणून तिने एक युक्ती केली. काय युक्ती केलं बघा, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलांच्या डोळ्यांवर हात धरला. हे बघा, सांग बरं, तू जर म्हणतो हा तुझा बैल आहे तर आता सांग बरं, हा जो बैल आहे यांच्यात कोणता डोळा अधू आहे. अधू म्हणजे ज्याला दिसत नाही, डावा की उजवा. म्हणजे जर तुझाच बैल आहे तर त्याला माहिती पाहिजे ना की तो आपला काय आहे, आपला म्हणजे हा बैल बरोबर खरोखर आंधळा आहे की नाही हे त्याला कळलं पाहिजे ना. मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला. माझ्या बैलाचा डावा डोळा आहे, म्हणजे डावा अधू आहे, म्हणजे त्याला डाव्या डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा. त्याने काय सांगितलं की जर बैलाचा डावा डोळा म्हणतोय ना, ठीक आहे, जर डावा डोळा असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा. मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला आणि त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्याने अधू आहे. परत पलटला तो. म्हणजे त्याला स्वतःलाच माहिती नाही की डोळे खरोखरच अधू आहेत की नाही. परत तो गडबडला. तो म्हणाला, नाही नाही, माझ्या बैलाचा उजव्या डोळ्यानं अधू आहे. चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. काय म्हणाला तो? आधी म्हणाला डावा, आता म्हणतो उजवा. म्हणून काय केलं, मालतीने सरळ डोळ्यावरचा हात काढला आणि तिने काय सांगितलं, अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत. असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. भंबेरी उडाली म्हणजे गोंधळला. अरे खरोखर या दोन्ही डोळे चांगले आहेत. लोकांसमोर चोराची लबाडकी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसाच्या ताब्यात दिले. म्हणजे मालतीने लोकांनी ओळखलं की किती हुशार आहे स्त्री. मग सगळ्यांनी कौतुक केले. तर कसं कौतुक केलं असेल? टाळ्या वाजवून. आणि मग पोलीस आले आणि त्या चोराला घेऊन गेले. मालती आपल्या बैलाला घरी घेऊन आले. मालती आणि तिचा नवरा कोण? मल्लण्णा. हे दोघंही आपल्या बैलाला आनंदाने घरी घेऊन आले. किती हुशार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला मराठीत एक म्हण आहे की एखादी गोष्ट आपल्याला कृतीने नाही जमली तर युक्तीने करावी. म्हणून म्हण आहे की आपल्याला कृतीपेक्षा युक्ती कधी पण श्रेष्ठ असते. कृती नाही जमली तर कधीकधी आपण आपलं स्वतःचं डोकं वापरून एखादी गोष्टीचा प्रश्न किंवा अडचण युक्तीने सोडवू शकतो. आता या पाठाचे प्रश्न तुम्हाला वहीत दिलेले आहेत, म्हणजे तुमच्या पुस्तकात आहेत. मी एक्स्ट्रा क्वेश्चन काढलेले आहेत, ते मी दाखवते. थोडक्यात उत्तरे लिहा. मल्लण्णा घरी आला व त्यानंतर त्याने काय केले? मल्लण्णा व मालती तालुक्याला का गेले? मालतीने आपला हरवलेला बैल कसा शोधला? थोडक्यात उत्तर म्हणजे 2-3 वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. एका वाक्यात, मालतीचा नवरा कोण? मल्लण्णाने सकाळी गोठ्यात काय बघितले? मालतीने आपल्या बैलाला ओळखले का? गुरांचा बाजार कोठे भरतो? नंतर तुम्हाला पुस्तकात धड्यात बघून गाळलेले शब्द भरायचे आहेत. आता व्याकरण.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. सध्या संध्या हुशार आहे, ह्यातला विशेषण काय आहे? हुशार. इमारत उंच आहे, रोहन बारीक आहे, बैल मेहनती आहे. ह्याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते काय आहेत? विशेषण. आणि क्रियापद कशाला म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. म्हणजे बाबा गावी जाणार, आता जाणार आहेत. नुसतं मी लिहिलं बाबा गावी, तुम्हाला काही कळतं का? नाही. जाणार आहेत याचा अर्थ खरोखर बाबा गावी जाणार, म्हणजे या शब्दाने वाक्याला अर्थ प्राप्त होतो. आता ताई अभ्यास करते, लिहिते, वाचते, काय कळतं आहे आपल्याला? नाही कळत आहे. मग जेव्हा मी करते हा टाकल्यानंतर त्या वाक्याला अर्थ प्राप्त झालो. शिक्षक आणि गाणे, आता काय? गाणे गायले की वाचले का बोलले? काय आहे? तर गायले. तर गायलेनंतर आपल्याला अर्थ कळतो की खरोखर शिक्षकांनी गाणे गायले. कोण आहे ते? आता ते आहेत. आता ते आहेत काय आहे? कुठे आहेत? घरात आहेत, बाहेर आहेत, काय आहे नक्की? पण प्रश्न आहे म्हणून ते कोण आहेत ते. ओके. आणि वाक्यातील विशेषण क्रियापद ओळखा. आता ही वाक्य दिली आहेत, याच्या वाक्य तुम्ही लिहायचं, एक वाक्य लिहायचे, त्याच्यामध्ये जे विशेषण असेल विशेषण लिहायचं आणि ते विशेषण ओळखायचे. क्रियापद असेल तर क्रियापद, ठीक आहे, ते तुम्ही ओळखायचं. एखादं जिथे विशेषण नसेल तिथे डॅश करा, फक्त क्रियापद असेल तर क्रियापद लिहा. जिथे क्रियापद नाही, विशेषण असेल तर क्रियापदच्या समोर डॅश करा आणि विशेषण लिहा. ठीक आहे. तर हा धड्याचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे जे प्रश्न आहे, माझ्या वहीतले जे प्रश्न आहे ते तुम्हाला माझ्या चॅनेलवर मिळतील. ते संपूर्ण पुस्तकातले माझे प्रश्न लिहा, तुमच्या शिक्षकांना दाखवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला कोणताही त्रास होणार नाही किंवा परीक्षेला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. काही तुमची अडचण असेल तर मला कमेंट्स करा. थँक्यू.